नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत सततच्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी भगवद्गीतेतील 5 श्लोक. गीतेतील हे 5 श्लोक ठरवतील स्ट्रेस रिलीव्हर. पहिलं, परिणामांची भीती सोडा. अध्याय 2 श्लोक 47. कर्मण्यैवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि. अर्थ, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर म्हणजे रिझल्टवर नाही. चिंतेवर उपाय. आपण बहुतेक वेळा काय होईल या विचाराने चिंतेत असतो. हा श्लोक सांगतो की भविष्यातील फळाची चिंता करण्यापेक्षा सध्याच्या कामावर पूर्ण लक्ष द्या. जेव्हा फळाची अपेक्षा कमी होते तेव्हा चिंता आपोआप नष्ट होते. दुसरं, स्थितप्रज्ञ राहा. अध्याय 2 श्लोक 56. दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. अर्थ, ज्याचे मन दुःखात डगमगत नाही त्याला सुखाची ओढ नाही, आणि ज्याचे राग, भय व क्रोध नष्ट झाले आहेत तोच खरा स्थिर बुद्धीचा आहे. चिंतेवर उपाय. छोट्या संकटांना घाबरून न जाता मनाला न्यूट्रल ठेवण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती बदलणारच आहे हे स्वीकारल्यास मनावर ताण हलका होतो. तिसरं, मनावर नियंत्रण ठेवा. अध्याय 6 श्लोक 6. धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. अर्थ, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे त्याचे मन त्याचा सर्वात मोठा मित्र आहे, पण जो मनावर ताबा मिळवू शकत नाही त्याचे मन शत्रू बनून त्रास देते. चिंतेवर उपाय. तुमची चिंता ही बाह्य परिस्थितीमुळे नाही तर तुमच्या विचारांमुळे आहे. मनाला सकारात्मक सूचना देऊन त्याला आपला मित्र बनवा. चौथं, ईश्वरापर्ण बुद्धी ठेवा. अध्याय 18 श्लोक 66. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्थ, सर्व चिंता आणि गोंधळ सोडून तू मला ईश्वराला शरण ये. मी तुला सर्व संकटातून मुक्त करेन. तू काळजी करू नकोस म्हणजे मा शुच. चिंतेवर उपाय. जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही तुमच्या हाताबाहेर जात आहे तेव्हा सरेंडर करा. सृष्टी चालवणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवल्यास मनाला खूप मोठा आधार मिळतो. 5. संतुलित जीवनशैली. अध्याय 6 श्लोक 17. युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अर्थ, ज्याचा आहार, विहार, काम करण्याची पद्धत, झोप आणि जगणे संतुलित आहे त्याचे सर्व दुःखे आणि मानसिक ताण नष्ट होतात. चिंतेवर उपाय. कधीकधी मानसिक चिंतेचे कारण बिघडलेली जीवनशैली असते. वेळेवर जेवणं आणि पुरेशी झोप घेतल्यास मेंदू शांत राहतो आणि चिंता करण्याची सवय कमी होते. गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार तस्मादुष्टीस्त म्हणून उठ आणि लढ आणि मा शुच
म्हणजे चिंता करू नकोस असे सांगतात. हाच संदेश आपल्यासाठी आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.